या कार्यक्रमाकडे पाहत असताना येत असताना एक महत्वाची घोषणा मला ह्या निमित्ताने करायची आहे. सिंधुदुर्गच्या पत्रकारांसाठी सिंधू दर्पण पत्रकार गृहनिर्माण संस्था ही आपण स्थापन केलेली आहे, ज्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांसाठी माफक दरात घर निर्माण करून देण्याचा संकल्प आपण सगळ्या जणांनी जो केला होता, हा संकल्प आजच्या दिवशी पूर्णत्वात येत आहे हे मी आवर्जून उल्लेख करतो. माझ्या हातात असलेली 5 जानेवारी 2026 ची एक ऑर्डर आहे, जी जिल्हाधिकारी कार्यालयातून मला मिळालेली आहे. आम्ही करून घेतलेली आहे. आमच्या साठे मॅडम ही त्याच्या प्रतिनिधी म्हणून इथे उभे आहेत, म्हणजे इथे उपस्थित आहेत. आणि म्हणून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पत्रकारांसाठी ओरस या सिंधुदुर्ग नगरीमध्ये आपल्या हक्काचं घर बांधण्याची प्रक्रिया आपण सुरू करतोय. भूखंड आयडेंटिफाय झालेला आहे आणि ह्या संस्थेला 2 ते 3 दिवसामध्ये तो भूखंड आपण हँडओव्हर करणार आहोत. आता ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये ज्येष्ठ पत्रकार माधव कदम साहेब असतील, संतोष वांगणकर साहेब असतील, उमेश तोरसकरजी असतील, शशी सावंतजी असतील, गजानन नाईकजी असतील, बाळा खडपकरजी असतील आणि संतोष राऊतजी असतील, असे अनेक लोक सातत्याने म्हणजे ह्याच्यामध्ये घेतलेली नावं आणि अजूनही नावं होती, जे मी पालकमंत्री झाल्यानंतर सातत्याने माझ्या संपर्कात होते, माझ्याशी पाठपुरावा करत होते आणि मग त्या दृष्टिकोनातून ही ऑर्डर काढेपर्यंत त्यांच्या सगळ्यांचं सहकार्य आणि मार्गदर्शन मला लाभलेलं आहे. म्हणून सिंधू दर्पण पत्रकार गृहनिर्माण संस्थाच्या अंतर्गत पत्रकारांसाठी हक्काची घरं बांधण्याची प्रक्रिया आपण सुरू करतो आहोत आणि ते 6 जानेवारी 2026 ला त्याची आपण घोषणा केलेली आहे. आणि लवकरच माझ्या कामाच्या पद्धतीच्या अनुसार लवकरच त्याच्या चाव्या देण्याचा पण कार्यक्रम आपण जिल्ह्यामध्ये घेऊ, हेही उल्लेख मी ह्या निमित्ताने करतो. या सिंधू दर्पण पत्रकार गृह संस्थेचे अध्यक्ष संतोष राऊत हे या संस्थेचं आणि माझ्याबरोबर पाठपुरावा करण्याचं पुढचं सगळं जबाबदारी स्वीकारते.